आपण चाललो आहे बाईक राईडला आणि यावेळेस आपलं डेस्टिनेशन आहे मुरुड जंजिरा. इथून ते जवळपास 160 किलोमीटर दाखवत आहे. 3-4 तास लागतील ऑलमोस्ट पोचायला. आता आम्ही गोरेगाववरून निघालो आहे. माझ्यासोबत आहेत लास्ट टाइम जी रायगडवाली जी बॅच होती ती आहे माझ्यासोबत इथून. तर बघूयात किती वेळ लागतोय आणि मी कसे पोचतोय. आता जस्ट 5ला निघणार होतो बट आता ऑलमोस्ट 5:30 व्हायला आलेत. सो लेट्स सी, बघू. तर इकडे जाण्यासाठी 2 रूट होते जवळ. म्हणजे एक होता जो पवईवरून जात होता आणि एक मॅपमध्ये फास्टेस्ट रूट दाखवत होता सांताक्रूजवरून. तर सर्वांनी असं डिसाईड केलं की आपण सांताक्रूजवालाच रूट फॉलो करूया. तर सर्वांनी सेम मॅप लावला आता त्यांच्या मोबाईलवरती आणि आम्ही निघालो. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा खूप काळोख होता, त्यामुळे मी शूट नाही करू शकलो काही व्हिडिओज वगैरे. बट आता उजेड आला आहे बऱ्यापैकी आणि आम्ही जाण्यासाठी जो रूट निवडला आहे तो निवडला आहे पेन मार्गे. तर या रूटला मी कधी गेलो नाही याच्या अगोदर, फर्स्ट टाइम जातो आहे बाईकने. रस्ता माझ्यासाठी नवीनच आहे आणि सध्या तर मला या रस्त्यावरती खूप थंडी वाजत आहे. समोर पूर्ण फॉग दिसतो आणि हा रोड बरोबर डोंगर आहे, त्याच्या आजूबाजूला झाडं आहेत भरपूर, त्यामुळे रोडवरती पूर्ण फॉग दिसतोय. म्हणजे ते कॅमेऱ्यात दिसतोय की नाही माहिती नाही, बट मला डोळ्याने तर दिसतो. आणि एकदम चिल्ड वातावरण आहे, एकदम चिल्ड. मजा येते राईड करायला. या आपल्या गाड्या आहेत, 4 गाड्या आहेत टोटल, 5 गाड्या आहेत. ही एक कॅप्टनची गाडी, आमच्या टीमचे कॅप्टन हा नीतू भाई, त्यांचे मित्र आहेत सोबत. आणि एक ॲक्टिवा घेऊन आलं आमचं बाबू भाई वैभव सरवंदे. आणि एक सायली म्हणून आहे आमची HR मॅडम, त्या खूपच पुढे गेल्या. चला, सगळे भेटले फायनली. आता डिसाईड केले की सगळ्यांना भूक लागली आहे, तर सगळे नाश्ता करायला थांबणार आहेत. आणि बाय द वे हा रोड आणि इथला फॉग आणि इथली थंडी, द व्ह्यू, त्याला म्हणतात व्ह्यू. छोटू पण आमच्या सोबत आलाय ट्रिपला. त्याचं नाव काय आहे रे? नाव काय तुझं? नाव काय? देवांश. कोणासोबत आलाय तू? कोणासोबत आलाय? कोण आहे तुझा मामा? हा, पहिलं खायचंय. नीतूच्या वाईफने एवढ्या सकाळी उठून सर्वांसाठी आम्हाला इडल्या आणि थोडे डोसे बनवून दिले होते नाश्ता करण्याकरता. पेनच्या थोडंसं पुढे येऊन आम्ही मस्त नाश्ता वगैरे घेतला. नीतूने इडल्या वगैरे आणलेल्या घरून बनवून, तर ते एक मोठं सहकार्य झालं आम्हाला. आणि चाय वगैरे पिऊन थोडं फ्रेश होऊन तर आम्ही परत वाटचाल चालू केले. आणि प्लॅनमध्ये थोडासा चेंज केला आहे. आता सी फेस एक रोड आहे
त्या रूटने आम्ही जाणार आहोत. म्हणजे बाईक चालवलं थोडी अजून मजा येईल त्यासाठी. पेनमधून आता आम्ही सरळ अलिबागकडे चाललो होतो. अलिबाग, रेवदांडा, काशीद आणि मग मुरुड असा रूट आता डिसाईड झालेला आहे. फायनली गावातला रस्ता. आणि ॲक्च्युली मॅप पण ऑटोमॅटिक चेंज होतोय. गुगल मॅप जो लावला आहे तो. त्यामुळे सूरजभाईला आम्ही बोललो आहे की हा बाबा तुला माहिती आहे रोड तर घेऊन चल. त्यामुळे आम्ही सगळे त्याला फॉलो करतोय. सूरज पुढे चालू आहे, सेकंडला मी आहे, मागे बाबू, त्याच्या मागे करण आणि एक गाडी आहे. 5 गाड्या आहेत टोटल. असं आम्ही सगळे त्याला फॉलो करतोय आणि तो सुखरूप पोचवेल आपल्याला अशी गॅरंटी आहे. के बाजू से जाएंगे अभी हम. खरंच खूप खूप सुंदर रोड होते इथे. म्हणजे खूप सुंदर रोड आहे तिथे. माझा मन भरलं खरंच गाडीचं. तर आता 11 वाजलेत ऑलमोस्ट आणि अजून आम्ही आता जस्ट मुरुड बंदरला पोहोचलो आणि अजून आमचे अर्धे लोक आले नाही. जसे ते येतील तसे आम्ही इथून निघू. बाकीचे सर्व राजपुरी बंदरजवळ येऊन उभे होते. त्यामुळे आम्ही मुरुड बंदरवरून निघून राजपुरी बंदरवर आलो आणि इकडून आम्हाला आता तिकीट घ्यायची आहे. पर पर्सन 100 रुपयाचे तिकीट आहे राजपुरी गावातून जंजिराकडे जाण्यासाठी. आणि तिकीट काउंटरवरती गुगल पे वगैरे काही चालत नाही, फक्त कॅश लागतो. तर मेक शुअर करा तुम्ही कॅश घेऊनच याल इकडे. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतील जजिरा या शब्दावरून आलेला आहे आणि जजिराचा अर्थ होतो समुद्रातील एक बेट. ह्याच बेटावर राजपुरी गावातील कोळी बांधवांनी एक मेढेकोट तयार केला होता त्यांच्या सुरक्षिततेसाठी. आणि तो मेढेकोट पुढे जाऊन पिरम खानाने काबीज केला आणि नंतर याच मेढेकोटाचे रूपांतर एका भक्कम अशा किल्ल्यामध्ये झाले. पिरम खानानंतर बुर्हान खानाने हा किल्ला पूर्णपणे बांधला. 19 बुरुज, समुद्राची तटबंदी आणि 572 तोफांसोबत हा किल्ला नेहमी अजिंक्यच राहिला. भारतातील 5 मुख्य तोफांपैकी कलाल बांगडी नावाची तोफ ही आपल्याला याच गडावर पाहायला भेटते. कलाल बांगडी सोबतच लांडा कासम आणि चावरी या तोफा सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटतात. आणि नेहमीप्रमाणे आम्ही संडे पकडून आलो होतो इथे फिरण्यासाठी आणि तसेच बाकीचे पर्यटक सुद्धा संडे बघून आलेले आणि इथे गर्दी खूप होती. आणि या गडावरती बऱ्याचशा घरांचे अवशेष आणि वाड्यांचे अवशेष हे आपल्याला पडीक अवस्थेत बघायला भेटतात. गोड पाणी. गडावरती टोटल 2 अशा पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. गडाच्या बरोबर मध्यभागी सुरोल खानाचा भव्य वाडा आता सध्या पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला भेटतो. हा गड जिंकण्यासाठी अनेक राजा महाराजांनी मोहिमा काढल्या, बट यात कोणालाही यश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा या गडावरती आक्रमण केले ते आक्रमण खूप तीव्र होते. त्यांनी समुद्रावर अक्षरशः एक सेतू पण बांधला होता, बट स्वराज्यावर अफजल खान चालून आल्याने त्यांना ही मोहीम अधुरी सोडावी लागली. हा गड फिरण्याकरता आपल्याला फक्त 45 मिनिटं दिली जातात इथल्या स्थानिक नाविकांकडून. तेवढ्या वेळात जितका गड फिरून होईल तितका आम्ही फिरण्याचा प्रयत्न केला. चला तर मग मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका.